सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अखेर देवळाली मतदारसंघातील महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना शिंदे गट या दोन्ही उमेदवारांमधील संभ्रम राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोडवला आहे। गिरणारे येथील सभेत शिवसेनेचे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी तहसीलदार राजश्री आहेरराव यांना दिलेला एबी फॉर्म अवैध असल्याचे पत्र राष्ट्रवादी पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट सभेत वाचून दाखवले। त्यामुळे देवळाली मतदारसंघात महायुतीच्या अधिकृत उमेदवार या सरोज आहेरच असल्याचे निश्चित झाले आहे। काही दिवसापासून पक्षाचे कार्यकर्ते व मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता। आज देवळाली गाव येथील प्रचार रॅली दरम्यान सरोज आहेर यांनी आपले मत व्यक्त केले। देवळाली गाव येथील गांधी पुतळा, शनीश्वर महाराज मारुती मंदिर, पाराचा गणपती अशा आदी मंदिरात दर्शन घेऊन आहेरे यांनी प्रचार दौऱ्याला सुरुवात केली। देवळाली गावातील धनगर गल्ली, तेली गल्ली, कुंभार गल्ली, अण्णाभाऊ साठे नगर, मौलाना आझाद रोड, गांधीधाम, भागवत गल्ली, बाजारपट्टी, मोहम्मद दिया चौक, थोरात चौक अशा भागात ठिकठिकाणी शेकडो महिलांनी प्रचार दौऱ्यादरम्यान त्यांचं औक्षण करून त्यांचे स्वागत केले। प्रचारादरम्यान ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष यांचे आशीर्वाद घेऊन देवळाली मतदारसंघात विविध विकास कामे करण्याचा माझा निर्धार आहे। त्यासाठी मला पुन्हा देवळाली मतदारसंघातून निवडून देऊन विधानसभेत पाठवावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। शिंदेच्या शिवसेनेचं मात्र त्यांच्या ज्या उमेदवार आहे एबी फॉर्म दिलेल्या ते म्हटलं की अशा स्वरूपाचं कुठलंही पत्र काढलेलं नाहीये, हे एक पत्र आहे। काय आपली यावर प्रतिक्रिया? राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादांनी जाहीर सभेमध्ये महाराष्ट्राला साक्षी ठेवून जे पत्र वाचलेलं आहे त्याच्यावर जर या उमेदवारांचा विश्वास नसेल तर या किती विश्वासाच्या पात्र आहेत हे जनतेने ठरवावं। कारण माननीय अजितदादांनी भाऊसाहेब चौधरी यांच्या सहीचं पत्र, जे सचिव आहेत शिवसेना पक्षाचे, त्यांचं पत्र हे जाहीर सभेत वाचून दाखवलेलं आहे। त्याच्यामुळे पत्र खोटं आहे, खरं आहे आणि मग यांची स्वभाव किंवा यांची मानसिकता काय आहे ते मतदारसंघाने लक्षात घ्यावं। प्रामुख्याने ज्या वेळेला काढलं त्यावेळेला प्रसिद्ध होणं अपेक्षित होतं। 8 तारखेचं पत्र आहे, इतकं उशिरा का काढलं म्हणून प्रश्न निर्माण होतोय किंवा अधिकृतरित्या त्यांच्या कुठल्याही नेत्यानं ते जाहीर केलेलं नाहीये, जाहीर केलंय। माझं काल दादांशी या बाबतीत बोलणं झालं, कारण ते पत्र दुपारीच मला व्हॉट्सअपला आलेलं होतं, परंतु ते व्हायरल करायचं नाही किंवा प्रसिद्ध करायचं नाही याच्या सूचना आम्हाला होत्या। या सूचनांचं आम्ही पालन केलं आणि संध्याकाळी जेव्हा माझे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा जर सभेत येऊन ते जाहीर घोषणा करणार होते तर आमच्या सारख्याने त्यावर बोलावं हे योग्य नव्हतं, म्हणून आम्ही माननीय दादांच्या येण्याची वाट बघितली आणि त्या माध्यमातून जे काही पत्र मिळालेलं आहे 8 तारखेचं पत्र नक्कीच आहे। जेव्हा माघारीचा दिवस हा 4 तारीख होता, 4 तारखेलाही आपण बघितलं की शिवसेनेचे जे स्थानिक वरिष्ठ पदाधिकारी होते त्यांनी जाऊन घाईघाईमध्ये निवडणूक आयोगाला एक पत्र दिलं की ही माघार आम्ही घेतो आहे, परंतु माघारीची वेळ पूर्ण 3 वाजता होऊन गेलेली असल्यामुळे माघार ती होऊ शकली नाही। बॅलेटवर धनुष्यबाण हे कंटिन्यू राहिलेलं आहे। मग जर हे पत्र खोटं नव्हतं तर मग शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जे निवडणूक आयोगाला पत्र दिलं, माननीय माजी खासदार हेमंतप्पा गोडसे यांनी 2 ते 3 वेळा ज्या बाईट दिल्या त्याला आपण काय म्हणणार आहात? तर हे कुठेतरी काय शिवसेना पक्षामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी लक्ष घालावं आणि नाशिकमध्ये देवळाली मतदारसंघात विशेष लक्ष घालावं आणि आपल्या कार्यकर्त्यांना जसं आम्हाला सूचना मिळालेल्या आहेत की जिथे महायुतीचे उमेदवार असतील, जसं शहरामध्ये कमळ चिन्हावर देवेनीताई आहेत, राहुल भाऊ आहेत, सीमाताई हिरे आहेत, त्यांना मदत करा हे आव्हान जाहीररित्या केलेलं आहे। जिथे मालेगावला भुसे साहेब असतील, तिकडे कांदे साहेब आहेत, नांदगावला तिथे धनुष्यबाण चिन्हावर आहेत, तिथे आम्ही मदत करायची आहे। माझं खूप मोठं नातं गोतं हे नांदगावमध्ये आहे, माझ्या आईचं माहेर आहे। आमचं काम पक्षाच्या माध्यमातून महायुतीचं हे खंबीरपणे सुरू आहे। त्याच्यामुळे जे पक्षाचे आदेश आहे ते त्यांचं आम्ही पालन करतो आणि तेवढी समज ही आपल्यामध्ये पाहिजे, कारण कुठल्याही पक्षात काम केलेलं नाही। आधी कुठेतरी एक महिला अध्यक्षपद म्हणून भारतीय जनता पक्षाचं घेतलं आणि त्या पदाचा राजीनामा न देता किंवा त्या सदस्यत्वाचा राजीनामा न देता अचानकपणे उडी मारायची आणि शिवसेनेचा एबी फॉर्म घ्यायचा। त्यांना काय समजणार आहे पक्षनिष्ठा किंवा पक्ष काय असतो ते? नाही, पण हे सगळं झालं, आज 1 दिवस बाकी आता प्रचाराला,
अजूनही हा सगळा घोळ आहे. अनेक शिवसेनेचे पदाधिकारी त्यांचा उघडपणे प्रचार करतात. मी तेच सांगितलं की मी फोडाफोडीचं राजकारण केलेलं नाही. त्यांनी तरी आमच्या बऱ्याचशा लोकांना संपर्क साधला आणि त्यांची माती भडकवून त्यांना फोडण्याचा प्रयत्न केला. पण माझे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी खंबीरपणे माझ्यासोबत आहेत. परंतु शिवसैनिकांना फोडणे एवढी मी मोठी नाही. त्यांना खूप समज आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना घेऊन जर एकनाथ शिंदे साहेब चाललेले आहेत तर त्यांच्या आदेशाचं शिवसैनिक पालन करतील याचा मला पूर्ण विश्वास आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील करण्यात आली होती. त्याचं पुढे काय तुम्हाला काही सूचना करण्यात आल्या आहेत का? अहवाल सादर झालेला आहे. कुठेही मी धनुष्यबाणाचं चिन्ह वापरलेलं नाही. माननीय एकनाथ शिंदे साहेब हे मी महायुतीचे अधिकृत उमेदवार आहे. हे आपण मोदी साहेबांच्या जाहीर सभेतही बघितलं. काल आपल्याला पत्र आलेलं आहे. शिवसेनेचा जाहीर पाठिंबा आहे. म्हणजेच अधिकृत कोण आहे तर मी आहे. म्हणून मी माननीय एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि दादांचा फोटो घेऊन या मतदारसंघामध्ये फिरते आहे आणि तो माझा अधिकार आहे. चिन्ह त्यांचं मी कुठेही वापरत नाही. तसा अहवाल निवडणूक आयोगाकडे गेलेला आहे आणि क्लीन चिट त्या बाबतीत मिळालेली आहे. तुम्हाला वापरता येत नाही. हे बघा, जर अन्याय जर माझ्यावर झालेला असेल तर जनता बघते ना. अहो, आज खूप सुज्ञ झालेले आहेत लोक. आता ही हिटलरशाही मतदारसंघात राहिलेली नाहीये. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. प्रत्येकाला कळतं आहे. आपल्या माध्यमातून आज जे काही बघतायत लोक, महाराष्ट्रामध्ये जे काही चाललेलं आहे, देशात चाललेलं आहे, हे सर्व लोक जाणतात. त्याच्यामुळे लोक, कालची आपण गर्दी बघा. आम्ही पेड लोक घेऊन फिरत नाही. आम्ही बाहेरून लोक बोलवलेले नाही की जे आमचा प्रचार करत फिरतील. हे सर्व लोक स्थानिक आहे. याच्यातून एक जर माणूस आपण जर दाखवून दिला की बाहेरून कुठेतरी भाडेकरी आणलेला आहे तर नाही. त्याच्यामुळे भाडेकऱ्यांची मला गरज पण नाहीये. माझ्या मतदारसंघातले स्थानिक मतदार हे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि झालेला अन्याय आहे त्याला न्याय देण्याचे काम माझी मायबाप जनता 23 तारखेला करेल. शिवसेना पक्षातर्फे देवळाली मतदारसंघातनं डॉक्टर राजश्री हरिश्चंद्र अहिरराव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर ह्याच मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यमान आमदार श्रीमती सरोज बाबूलाल अहिरे ह्या पण उमेदवार आहेत. त्यामुळं महायुतीच्या दोन्ही उमेदवार आमने सामने असल्याने महायुतीचे नुकसान होऊ नये म्हणून माननीय शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने शिवसेना पक्षातर्फे देवळाली मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार श्रीमती सरोज अहिरे यांना पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे.